नमस्कार श्रोते हो. श्रीराम व श्रीकृष्ण या आर्टिकलचा हा दुसरा भाग. श्रीकृष्ण भगवान म्हणजे एक खडतर प्रवास, गूढ प्रवास. या प्रवासात विश्वाचे कल्याण पावलोपावली समाविष्ट होते. दुःखाचे हाराहल कसे पचवावे हे भगवंताकडूनच शिकवावे. जन्मानंतर अवघ्या एका मिनिटात आई वडिलांचा त्याग, नंतर नंद यशोदेने जोजावले, त्यांना सोडावं लागलं. मथुरा गेली, गोकुळ गेले, राधा गेली. आयुष्यभर काही ना काही हातातून निसटूनच गेलं. स्वप्न गेली, आठवणी साठवणीत गेल्या. त्याचेच प्रमोदचे उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण भगवान. जन्मापासून वनवास व त्यात पळून निघणारे हे महानायक. विष्णूचे 8वे अवतार म्हणून श्री रामप्रभू वैष्णव परंपरेतील चक्रवर्ती राजा. राम हे दोनच शब्द मनाला ऊर्जा उत्साह देऊन जातात. एक धीर गंभीर शुद्ध एक पत्नीव्रती आणि पावित्र्य व भक्तीचे ज्ञान जोपासणारा हा नीलमेघ होता. सुदर्शन चक्र जवळ असूनही नेहमी मधुर स्वर गुंजवणारी बासुरीच कृष्णाच्या हातात दिसली. नमस्कार श्रोते हो. श्रीराम व श्रीकृष्ण या आर्टिकलचा हा दुसरा भाग आहे. श्रीकृष्ण भगवान एक खडतर प्रवास म्हटलं तरी चालेल, गूढ प्रवास. या प्रवासात जगाचे कल्याण पावलोपावलावर समाविष्ट होते. दुःखाचे हलाहल कसे पचवावे हे श्रीकृष्ण भगवानांकडून शिकावे. जन्मानंतर अवघ्या एका मिनिटात आईवडिलांचा त्याग करावा लागला. नंद यशोदेला सोडावं लागलं, गोकुळ सोडावं लागलं, राधेला सोडावं लागलं. नंतर मथुराही गेली. आयुष्यभरात काही ना काही हातातून निसटूनच गेलं. स्वप्न गेली, आठवणीत साठवणीत गेल्या. आणि या सगळ्यांचं परमोच्च उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण भगवान. जन्मापासून वनवास व त्या आयुष्यात होरपळून निघालेले एक महानायक. विष्णूचा 8वा अवतार म्हणून श्री रामप्रभू वैष्णव परंपरेतील चक्रवर्ती राजा. राम हे दोनच शब्द आपल्या मनाला ऊर्जा उत्साह देऊन जातात. एक धीर गंभीर शुद्ध एक पत्नीव्रती पावित्र्य व भक्तीचे ज्ञान बरसणारे ते नीलमेघ होते. सुदर्शन चक्र जवळ असूनही मधुर स्वर गुंजणारी बासरीच नेहमी कृष्णाच्या करकमलात दिसते. श्री रामप्रभू म्हटले की त्यांच्या करकमलात नेहमी गांडीव धनुष्य दिसते. श्रीकृष्णाचे बालपण रासलीलेत गोपाळकाला खाण्यात मग्न होते, तर रामप्रभूंचे अध्यापनात रस घेत होते. त्यांचे अध्यापन सर्व कल्याणकारी, न्याय, करुणा, समरसता व निस्पृहता यावर आधारित होते. त्यांचे आयुष्य शांत सुमती ऐक्य घडवणारे होते. तर श्रीकृष्णांचे स्मितहास्य सांगते, जे करायचे ते आपल्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. त्यांचे आयुष्यच मुळात अस्थिर व अनियंत्रित आर्यांनी भरलेले होते. महाभारतात कृष्ण शिष्टाई फार महत्त्वाची मानली गेली. कृष्ण नीतीने अनेक दुर्गामी परिणाम झाले. प्रभू रामचंद्रांनी मात्र शांततेने राज्यात न्याय दरबार भरवून न्यायाला किंमत दिली आहे. या युगंधराचा अक्षरशः शापित वाटावा असा खडतर प्रवास. फक्त चमत्कारांचे वर थोडे बाजूला सोडले तर जाणवते की सतत संकटांच्या पडछायेखाली श्रीकृष्ण भगवंताचे आयुष्य होते. सत्यनिष्ठा, बल, पराक्रमासोबत क्षमाशीलता, आर्जव व नम्रता इत्यादी गुणांची जोपासना म्हणजे प्रभूंचे आयुष्य. भर रणांगणात युद्धाच्या छायेत वेदार्थ कर्मयोग सांगणारे श्रीकृष्ण, निशस्त्र श्रीकृष्ण, अर्जुनातील क्षमता ओळखणारे श्रीकृष्ण, तर श्रीप्रभू रामराज्य करीत असता रावण व वालीसारख्या शत्रूंचाही यथोचित समाचार घेताना दिसतात. भरसभेत द्रौपदीला वस्त्र पुरवणारा तिचा सखा,
पांडवांना वेळोवेळी मदत करणारा मामे भाऊ. स्त्री जातीसाठी अमूल्य धडा देणारे श्रीकृष्ण आणि वालीसारख्या दुष्ट भावाकडून राज्य मिळवून सन्मार्गी सुग्रीवाला मदत करणारे मर्यादा पुरुषोत्तम अहिल्येचाही उद्धार करून जातात. कंसासारखा घातकी दुष्ट कपटी मामा जरासंधासारखा बलाढ्य शत्रू तर शत्रुत्वातही रावणाला मागे सारेल असे टाकणारे होते. द्रौपदीला सखी निर्व्याज्य प्रेम करणारी मैत्री मानणारे श्रीकृष्ण एक स्त्री व एक पुरुष यात मैत्री होऊ शकते हे भावनांचे कंगोरे वेगवेगळ्या भावनांना स्पर्श करून गेले. श्री रामप्रभूंनी त्याग व आदर्शाचा पाया घातला. बाकी बिहारीने चाकोरी बाहेर जाऊन क्वचित प्रसंगी धर्माला बाजूला ठेवूनही कार्य केले. मर्यादा पुरुषोत्तम मात्र धर्माच्या चाकोरीतच राहून कार्य करताना दिसतात. असे हे दोन महानायक. खूप सांगण्यासारखं आहे, पण आपल्या लेखणीला मर्यादा पडतात, ती फारच छोटी पडते. मर्यादा पुरुषोत्तमांनी आपली पृथ्वीवरील लीला संपवून शरयू नदीच्या गुप्तार घाटावर ऐच्छिक जलसमाधी घेतली. त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष मानणे आणि देहाचा त्याग करणे असे सांगितले जाते. तर श्रीकृष्णाचा मृत्यू ही एक नियोजित घटना मानली जाते. गांधारीच्या व दुर्वास ऋषींच्या शापामुळे ती घडली. भालका तीर्थावर योगसमाधीत असताना जरा नावाच्या शिकाऱ्याने हरणाचा गैरसमज करून सोडलेला बाण पायाला लागल्यामुळे त्यांना देह सोडावा लागला आणि एक द्वापार युग या ठिकाणी संपले. कलियुगाचा प्रारंभ झाला. या दोन महानायकांना नमस्कार करून इथेच थांबते. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.